मंडळी, मनोरंजनाच्या आटपाट नगरीची सहल घडवण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, एका पाळीव प्राण्यामुळे नवऱ्या बायकोच्या नात्यामध्ये येणार आहे एक वादळ. त्यामुळे सज्ज व्हा हास्याचं तुफान अनुभवण्यासाठी जे घेऊन मंचावर येतात हास्य महारथी समीर चौगुले, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी अँड वन अँड ओनली दत्तू मोरे यांना. ऐका ना जरा हिंग आणून देता का हो? अगं नाहीये वेळ आता, खूप काम आहे वाणे. प्लीज 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 ना, खालीच आहे ना वाण्याचं दुकान, प्लीज. संडे असून काम करतोय मी. पूर्वीचे दिवस नाही राहिले आता. पूर्वीचे आता प्रसाद ओक साहेब नाही आहेत. म्हणजे ते खूप स्वभावने चांगले होते. आता सई तामणकर मॅडम आलेले आहेत. बाप रे, त्या म्हणजे ना नाही, त्या स्ट्रिक्ट आहेत बाबा. बापरे. ऐका ना प्लीज जा ना, खालीच आहे ना, प्लीज आणा ना हो हिंग, प्लीज आणा. ऑनलाईन मागव ना, 2 मिनिटात येतो. ऑनलाईन मागवतो. ऑनलाईन नको, प्रत्येक गोष्टीला 10 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. आता 100 रुपयाच्या हिंगाला 250 रुपये चालतील का दिलेले? हिंग न घालता भाजी कर. ना ना 15 मिनिटं थांब, 17 मिनिटं थांब. 17 मिनिटांनी आणतो. जातो मी, लगेच जातो. थांब 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 थांब. कुत्रा कसा आला आतमध्ये? दरवाजा उघडा ठेवतेस नाही मी. दरवाजा उघडा. सॉरी 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 डार्लिंग, आपलं घर नाहीये. विडास का तू? खाली उतर, खाली उतर. सॉरी सॉरी, आय एम सो सॉरी. आपलं घर नाही बळा हे. चुकीच्या घरात शिरलास. वेडास का तू? असं करतात, असं करतात. अरे यार, त्याला आवडत नाही लोकांसमोर. इट्स ओके, इट्स ओके. सॉरी सॉरी, आय एम सो सॉरी डार्लिंग. अरे बाप रे. किशी 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 किश किशी किशी की किस्मत ऐसी होती. सॉरी 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 सॉरी, आय एम रिअली सॉरी. नाही प्लीज प्लीज हॅव अ सीट. इट्स ओके. हा हा, तुमचा कुत्रा आहे? माझा. अरे बाप रे, म्हातारा दिसतोय. नाही वय काय किती? 3 महिन्यांचा आहे. अरे 3 महिने उरल्यासारखा वाटतो एकदम. नाही क्यूट आहेस. ऍक्च्युली तसाच दिसतो तो. अच्छा. या इट्स अ रेअर ब्रीड. ओ नाईस नाईस नाईस. खूप छान आहे. खूप या तुम्ही, क्यूट हे आहे. इथे नवीन. ऍक्च्युली काय झालं, त्याला जागा अनोळखी आहे ना, त्यामुळे कळलं नाही कोणाच्या घरात शिरतोय. ओ अच्छा अच्छा अच्छा. ओके, नवीन ओके, आहे ना, ओके. मी आता शिफ्ट झाले रिसेंटली. राईट राईट. आय सीन यू. चहा घेऊन. नाही I've seen नाही, you. नकोय नकोय. नाही आणेल ती. जा चहा घेऊन ये. चल चल चल. सो आय हॅव सीन यू. तुम्ही काल परवा ते टेम्पो वगैरे आला ना तुमचा, Oh, yes. सामान वगैरे. आय सॉ यू. सो सॉरी, त्या दिवशी खूप प्रॉब्लेम झाला ना बिल्डिंगला. नो टेन्शन घेऊ नका. काही टेन्शन घेऊ नका. येस येस. हे हो, तुम्ही सेक्रेटरी आहात का? नाही मला नाही कोणी करत. मी हे आहे, जनरल सदस्य आहे. अच्छा. पण काही टेन्शन नाही. म्हणजे हे आहे हे हॅलो हाय. हॅलो, शी इज माय हे वाईफ. माय वाईफ. या वनिता. नको नको, त्याला प्लीज लांब. तिला आवडत नाही. तिला सवय नाही ना. इट्स ओके. घरीच असते ना, तिला जास्ती सवय नाही. मी प्रिया. या प्रिया. आय एम समीर चौगले. चौगुले. यू कॅन कॉल मी समीर चौगुले. काही प्रॉब्लेम नाही आहे. मी हे MAG इंडस्ट्रीज सिनियर मॅनेजर आहे मी. ओ नाईस. येस येस येस. MAG इंडस्ट्रीजमध्ये आणि विथ सेपरेट केबिन आणि बेल दाबल्यावर मस्त साहेब पाणी आणू का मध्ये जस्ट रेग्युलर आहे आमच्याकडे. येस येस. असं काही हे नाही आहे म्हणजे. ओके. म्हणजे तो एक अनेक वर्ष असल्यामुळे दॅट काइंड ऑफ हे आहे. आय हॅव दॅट. आणि इन केस इफ यू वॉन्ट एनिथिंग प्लीज लेट मी नो. ओ येस शुअर. तुम्ही नवीन आहात त्यामुळे मनात किंतु परंतु काही आणू नका. अगदी 24/7 मी इकडे आहे. आणि मला कसं माहिती का, मी शेजार धर्म खूप पाळणारा आहे. पण मी तुमच्या शेजारी नाही राहत. मी मी वरचा धर्म पण पाळतो मी.
आणि ओव्हरऑल एक पॅकेज आहे शेजार धर्माचं, ते कुठल्याही याच्यात आले की मी ते पाळतोच म्हणजे. that's तुम्ही so कधीही काही रागा, आय एम देअर. तुम्ही फक्त हाक मारा वरतून, मला चॉकले, मी आहे, मी लगेच येतो आणि तुम्हाला मी भेटतो. काही इश्यू नाही. येस येस येस. थँक्यू इट्स व्हेरी क्यूट पण बाय द वे. हिज त्याचं हात लावू शकतो का त्याला? हो प्लीज प्लीज. यो 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 आई ग किती गोड आहे हा. हा 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 आदाश, थोडा आदाशी वाटतोय. क्यूट आहे क्यूट आहे. हे इज अ रेअर ब्रीड. ओ माझी मावशी असते बीडला. ब्रीड नाही मग? ब्रीड. ब्रीड? प्रकार कुत्र्यांचा. ओ या प्रकार प्रकार. ओ येस 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 Rare येस. breed. ओके ऑस्ट्रेलियन. ओ कोण कोण? ऑस्ट्रेलियन. ओ आमची इंडियन नाही. हिच्या माहेरी आहे ना बंड्या बंड्या. माहेरी कुत्रा आहे ना हिच्या बंडू. ओ इंडी. हो इंडी 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 आहे. बंडू बंडू येतो तो असा करतो ओ तो. हा. नाईस. बंडूला भेटायचं. आई ग, किती गोड. इज व्हेरी फ्रेंडली. खूप गोड आहे गोड आहे. छान असतात ना किती कुत्री आणि नाही, खूप खूप जीव छान असतात. लावतात हो आपल्याला. खूप छान असतात. शी वुड नो त्यांच्या माहेरी आहे. खूपच मला तर म्हणजे डार्लिंग आल्यानंतर असं जिवंत वाटतं एक घर. सेकंड, नाव काय त्याचं? डार्लिंग. डार्लिंग नाव आहे. माय गॉड खूप रेअर आहे. खूप क्यूट आहे नाव हे. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. या पण कुत्रे पाहिजेत घरात, एक मजा असते आय नाही. नो राईट. त्यांच्याशिवाय असं खूप लोनली वाटतं. ऍब्सोल्युटली. आम्ही निघतो आता. येस शुअर शुअर शुअर. डार्लिंग. हो नाही डार्लिंग. या ऑफकोर्स सॉरी सॉरी. चला जायचं आता आपल्याला. लेट्स गो. आई ग सोडतच नाही मला. ओ ग्रँडपा आवडले. बाय बाय. ओ हो येस येस या आपण परत येऊ, परत हा? यायचं हा. ओके, ओके. या बाय दीदी. अच्छा, बाय. लेट्स गो डार्लिंग. क्यूट आहे यार. वा दत्तू वा. आई ग सो क्यूट आहे. आई ग या हाऊ स्वीट. कुत्रे पाहिजेत यार घरात. कुत्रा पाहिजे. कुत्रा पाळल्याला मजा असते. काय काय झालं? काय झालं? काय झालं? काय म्हणालात तुम्ही आता? मी सकाळी गुड मॉर्निंग म्हटलं तुला. ओके सॉरी. आता काय म्हणालात? काय झालं? काय झालं? आई शपथ काय झालं म्हणाल मी. रिवाइंड करून बघ. घरात एखादा कुत्रा पाळला पाहिजे हा मी असं म्हणाला. कुत्रा पाळ म्हणालो मी. तुम्ही. हा तो कुत्रा हगल्यावर काढणार कोण? तुम्ही. कोण? तुम्ही काढणार? घरात साधा कचरा काढा असं म्हटल्यावर झाडू घरभर नुसती नाचवता. तुम्ही काढणार त्या कुत्र्याची शिशू? गेले 8 दिवस मी बाथरूम मधलं बेसिन धुवून द्या असं सांगतेय. ते अजून धुतलं नाहीये. तुम्ही त्या कुत्र्याची शिशू काढणार? दरवाजाच्या मागे गेले 3 दिवस ओला टॉवेल तसाच लटकतोय. तो अजून उचललेला नाहीये. तुम्ही त्या कुत्र्याची शिशू काढणार? अरे सावकाश कोण आहे? तुम्ही काढणार? हळू किती जोरात करतेस? शांत बस म्हणे. हे मी
अगं म्हणे तुम्ही काढणार त्या कुत्र्याची नाही, शिशू? अगं म्हणे किती अगं हा? आत्ता बरी होतीस आत्ता अशी कशी झालीस आता अशी कशी अगं मी सहज म्हणालो मी कुत्रा पाळला पाहिजे असं एक जनरल स्टेटमेंट होतो म्हणे. जनरल सहज म्हणाला हो म्हणे. गेल्या महिन्यात माझ्या दादाचा मुलगा वरुण येणार होता मुंबईत एका कोर्ससाठी. मी तुम्हाला विचारलं ना तो येऊ दे का हो, राहू दे का महिनाभर आपल्यासाठी, तुम्ही काय म्हणालात? काय म्हणालात? हो काय म्हणाल काय म्हणालात तुम्ही? कशाला येतोय त्याचं कोण करणार मी असं म्हणालो म्हणून उडून लावलत ना. होय 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 कुत्र्याचं सगळं करायला तुमच्याकडे वेळ आहे. हो म्हणे मी मुद्दामून म्हणालो मी हे म्हणालो मी नाही काय? म्हणालो का काय? हे बघ म्हणे एकदम असे येऊ नकोस भस्कन येऊ नकोस म्हणे काय? मी हे म्हणालो कारण तुझा जो वरुण आहे दादाचा मुलगा तो ढ आहे मग त्याच्यावर नाही खर्च करायचे पैसे एवढे शिक्षणासाठी एवढा मोठा कोर्स किती महाग होता तो तुमचे पैसे जात होते का? माझा दादा पैसे भरणार होता ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम होतं? हो 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 प्रॉब्लेम ज्या दादाने स्वतः राबून नोकरी करून माझ्या शिक्षणाचा खर्च केला त्या दादाला नाही असं म्हणताना किती यातना झाल्या असतील मला. हो हो म्हणे तुझ्या दादाने अगदी म्हणतात ना नोकरी एवढी केली पण तू त्यांनी कुठे शिकून कुठे नासत बिसत गेलीस का मला नाही बोला. तू इकडे हे जायस बोला ना. तुम्ही मला. तू डोंबिवलीला जायस ना असं सांगतो मी चूक कुणाची आहे दादाची आहे ना त्याला कळलं पाहिजे कुणासाठी त्याग करायचा हो की नाही हसत नाहीये मी. हसलीस म्हणून बोला आवडलं झालं. तुम्ही माझ्या दादाला बोला. काय माझ्या दादाला कुठे किंमत आहे या नाही घरात? यार. या चौगुले घराण्यात माझ्या दादाला माझ्या नातेवाईकांना मला कुठे किंमत आहे? वने यार. या घरात कुत्र्याला किंमत आहे पण बायकोला किंमत नाही. वने वाटेल ते बोलतेस तू मग काय तुम्ही नॅशनल अवॉर्ड लेवलचं बोलताय? अजून यार वने आई हसत बस, होय 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 इथे बस. होय मुळात वने, या घरात कुत्रा पाळल्याने काय उपयोग होणार आहे? चौगुले घराण्याला काय उपयोग होणार आहे? अगं एवढं कुठे म्हणावर की ते जनरल स्टेटमेंट होते कुत्रा पाळूया काय कुत्रा पाळून हे होऊ शकतं ना म्हणजे काय? दारात बाबा वर्तमानपत्र टाकलं तर जाऊन दादा ओय पंड्या असून तू मी वर्तमानपत्र घेऊन येते ना कुठे वर्तमान. वने नको करू हे. वने वने नको करू वने ए वने अरे हे वने अरे वने दार बंद केलं होतं बाहेर कुठे गेली यार वने हे नको करू अरे मी वने करते ना. हा, मी करते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? कुत्रा पाळायचा आहे तुम्हाला घरामध्ये? का करतेस हे सगळं तू वने मला माहितीये. नाही. मला माहितीये. बस, बस. तुम्ही त्या मुलीवर लट्टू झालात ना, सुंदर मुलीवर शायनिंग मारून इंग्लिश मध्ये बोलत होता. What can I do for you? What can I do? हे सगळं इंग्लिश मध्ये शायनिंग मारलीत ना. कुठलं इंग्रजी वाळलं हे कुठलं इंग्रजी तुम्ही असंच बोलणार. तुम्हाला पटवायचं असेल तिला. मला नाही माहितीये. गं, वने नाही ग 24/7 अवेलेबल आहात. कोण आहात तुम्ही? मेडिकल स्टोर आहात? नाही ग एक हसू नका. शेजार धर्म म्हणून मी आणि बोलतो हे ना काय ग. मध्ये मध्ये काय? जा चहा टाक. जा चहा टाक. हे काय? हे होय, हे. तुमच्या बापाची नोकर आहे मी. वने हे बघ तिच्यासाठी सगळं करता हो. मी साधी बामची बाटली शोधून द्या असं म्हटल्यावर मला उडवून लावता तुम्ही. वने माहितीये मला. तुम्ही आता गुलू करून तिचा नंबर काढणार, मग बोलणार, मग तो कुत्रा आणणार, मग त्या तुम्ही नवीन कुत्री घेणार, मग त्यांचं पटवून देणार, मग त्यांचं लग्न लावणार. मग आता ह्यांनी लग्न केलंय तर मग आपण पण लग्न करायला काय हरकत आहे? म्हणून तुम्ही पण लग्न करणार. वनी काय करणार? वनी कोपऱ्यात बसून राहणार. अरे काय हे इम्प्रोव्हायझेशन आहे तुझं वने अरे हे अगं तुझे स्वप्नांचं खेळ आहे ते फक्त तुझं इमॅजिनेशन आहे हे. चांगलं आहे ते इमॅजिनेशन खरं नाही मला म्हणायचं ते इमॅजिनेशन चांगलं आहे पण मी नाही करणार असं वने मला माहिती. ऐक ऐक तुला किती वाटत असलं ना की तुझ्या नवऱ्यात मॅजिक आहे तरी सुद्धा मी असं नाही वागणार कोण म्हणाल? कुठे मॅजिक? अर्थ मी काढला माझा तू कुठे आता- magic कुठे? नाही काय आहे ऐक तर खरं काय? म्हणे काय इम्प्रोव्हाइज करतेस एक लाईन होती मला कुत्रा पाळायचं ह्याच्यावरून किती इम्प्रोव्हाइज केलंस असं जत्रेच्या ना लेखक टीम मध्ये जॉईन होतो पाठवायला पाहिजे तुला ऍक्च्युली सांगतो हो. बायकोला सगळीकडे पाठवून द्या. जाऊ आता जाऊ. नको जाऊ आता जाऊ. चल जा चल 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 काही बोलतेस तू असं कसं म्हणतेस तू मला फक्त कुत्रा आवडतो कुत्रा फिरवायला आवडतो इतकंच आहे इट इज सो सिम्पल हो, इट इज सो सिम्पल. कुत्रा फिरवायला आवडतो. हो कुत्र्याला फिरवायला वेळ आहे. बायकोला फिरवायला वेळ आहे का हो? अरे यार म्हणे नको करू ग लग्नाला 10 वर्ष झाली आपल्या. वी आर टॉकिंग घाबरवतेस कशाला घाबरत नाहीये मी. ह्याच्या मागे बुवा आला असं सेम होतं हो. हे नको करू. हे सगळं समजतंय तुम्हाला. 10 वर्ष झाले हो लग्नाला. कुठे नेलत का? नाही ना. साधं घरातल्या घरात तरी फिरवलत का? हे बघ ही खिडकी आहे वने इकडे ये. हे किचन आहे वने अरे वने, इकडे अरे, ये. अरे वने, हे बघ हे बाथरूमचं दार आहे. अरे इकडे वने. हे हॉल आहे. असं वने. फिरवलत मला तुम्ही घरात. उन्हे काय चाललंय तुझं फिरवलत का तुम्ही घरातल्या घरात तरी हो? नको ना रडू यार म्हणे प्लीज सांगतो नाही काय करायचं, मला नाही राहायचं या आता जे केलं ते पुन्हा सांग काहीच नाही ऐकू आलं मला नाही राहायचं या घरात. नको सोडू चिडू नको काय झालं एवढं तुला मी फक्त तुला म्हटलं की कुत्रा मला पाळायचा आहे यावर तू नको इतकं म्हणालं असतं संपलं असतं संभाषण
याच्यावर केवढं मोठं केलं सांग बघू मला तू. नको नको नको. अरे खरंच नाही. तुम्हाला बायको याची कुत्रा प्यारा झाला ना, तुम्ही कुत्रा पाळा हो. परत तेच नाही नाही तुम्ही कुत्रा पाळा बाबा. माझ्यावर नको की वनीने सांगितलं बाबा कुत्रा नको पाळा, तुम्ही पाळा. अगं पण तुम्ही मला कुत्रा पाळा, तुम्ही कुत्रा पाळा. अगं पण मला नाही पण ना पाळ- तुमची ती बहीण आल्यावर त्या कुत्र्याला सांगायचं, कुत्र्या जातोस का जरा बिन साखरेचा चहा घेऊन येतोस का, जरा फणसाची भाजी करतोस का, तांदळाची बेस करतोस का. हे सगळं त्या कुत्र्यालाच सांगायचं. अगं नाही काय डायटिंगची नाटकी करते. एक मिनिट. 1 मिनिट काय नाटकं करत नाहीये ती. तिला आवडतं डायटिंग करायला. डायटिंग करायला. हो, हो, हो. गावाला गेल्यावर हिला मल्टीग्रेन ब्रेड पाहिजे. हिच्या बापाने ठेवलाय गावी मल्टीग्रेन ब्रेड. परत माझ्या ह्याच्यावर आलं तू. जेवताना 6 वाट्या आमरस होरपताना तिचं डायटिंग काय गच्चीवर पतंग उडवायला जात. ए, ओके ठीक आहे सॉरी. रिलॅक्स हो. जाते ना. हे नको करू वने. हे नको. कशी दिसतेस बाबा म्हणे. नको करू वने. बिल्डिंग घालाल वने. एकदा येऊ दे. एकदा तावडीत सापडू दे तुमची बहीण. काय करणार आहेस. तिच्यावर बसेल नाही वने. आणि तिचा तो मुलगा कुशाग्र खूप गोड आहे ग. लहान आहे ग तू खूप. सनकन वाजवाविषयी वाटते मला. वने हे काय आहे तुझं यार. नको एवढं वाजवूस. डोक्यात जाते. बस कर वने. बस कर. बस कर. बस कर. सॉरी या पुढे या घरात मी कुत्रा हा शब्द नाही काढणार. तर झालं. कुत्रा नाही आवडत मला. ओके. आयुष्यात मी कधी कुत्रा पाळणार नाहीये. कुत्रा नाही पाळणार. मग ठीक आहे. ओके. का चिडतेस यार नेहमी असं करतेस तू. तुम्ही कुत्रा एक वाक्य घेतेस आणि त्यावरून किती चिडतेस तू. दरवेळेला आपल्या घरात असा सीन असतो. नको करू नये. सॉरी. ये मेरा जम्बो हिट होतं मला. करू नका. Sorry. मेरा जम्बो जट आहे ना तू. गंमत केली ना तुला. तुझी काय करते मी. हे बघ आता किती गोड दिसतेस तू. मी प्रामाणिकपणे सांगतो. मी बोललो चल सोडून दे चल. मी याच्या पुढे कुत्रा हा शब्द या घरात उच्चारणार नाही. मग तर झालं ना. ओके. मग ही I'm कशी sorry. 2 रूप आहे. 10 मिनिटाच्या गॅप मध्ये अशी वेगळी 2 रूप दाखवतेस यार. असं कसं मला सांग सॉरी. बघू. मला राग येतो. मग तुम्ही मला फिरवायला घेऊन जा ना मग कुठेतरी. बरं मी तुला फिरवायला घेऊन जाईन. मग तर झालं. कुठे जायचं तू फक्त सांग मला. तुम्ही सांगा. सांग तू सांगा कुठे. तिथे. मला मोर मोर बोंगोलेले चोंगोलेले पोंगोलेले बोंगोलेले चोंग आहे बाय. हाय. अरे, हाय. ऍक्च्युली माझ्या फ्रेंडकडे एक डॉबरमॅन आहे. Oh, really? सॉरी. माझ्या फ्रेंडकडे एक डॉबरमॅन आहे 3 मंथ्सचा. Oh. तुम्ही मगाशी म्हणालात ना की यू वुड बी इंटरेस्टेड इन अडॉप्टिंग अ डॉग. तुम्हाला कुत्रा पाळायला आवडेल तर Oh, yeah, why not? तुम्हाला चालेल हा. Yeah, of course. ऑसम. प्राइस काय प्राइस. 15,000. ओके काही प्रॉब्लेम नाहीये. मी ते हे करतो. ग्रेट. मग मी तिला कळवते की यू आर इंटरेस्टेड अँड यू विल टेक. हो मला जीपे नंबर करून टाकतो. काही प्रॉब्लेम एक नाही. मिनिट माझा नंबर मी हो, हो. तुम्हाला देऊन ठेवते. हा. ठीक आहे. हा, आणि या, मी या. टॅप करते तुम्हाला. ठीक आहे. ओके. आय थिंक 3-4 दिवसांमध्ये होऊ शकेल तुम्हाला. काही प्रॉब्लेम नाही. चालेल ना? या तुला पाहिजे ना. Dog buddies. बाय. Bye. सी यू. 2 मिनिटं झालं बघ सिच्युएशन. शेवटचा माझा हो. हे हो नाही शेव. वा 24/7 रिलेटेबल असलेलं असं हे स्किट. क्या बात है. बघा हासरसे काय म्हणतात प्रसाद दा. डार्लिंग परफॉर्मन्स मजा आली. वा दत्तू खूप दिवसांनी तुला परत एकदा अशा रूपात बघितलं आणि खरंच क्यूट दिसतोय सोन. खूप क्यूट केलंस परफॉर्म. मजा आली. आणि प्रिया पण मस्त. तुमच्या दोघांचं आता या सिरीजमधलं ट्युनिंग इतकं भन्नाट झालंय की आम्ही वाट बघत असतो की ते सरप्राईज एलिमेंट कधी येते किंवा ते मधल्या लुक्सवरचा जो सायलेन्स होता ना तो फार ब्रिलियंटली वर्क झाला. आणि तो होल्ड करण्यासाठी एक वेगळी कपॅसिटी लागते ॲक्टर म्हणून जी तुमच्या दोघांमध्ये 100% आहे. मजा आली. वंडरफुल. कुत्र्या इतकाच प्रामाणिक परफॉर्मन्स सगळ्यांचा. सई. गोड आणि रिलेटेबल परफॉर्मन्स होता. दत्तू फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. खूप मस्त केलास. बॉडी लँग्वेज सगळंच खूप भारी होतं आणि तुझ्या हेअर मेकअप कॉस्ट्युम टीमला 100 पैकी 100 मार्क. खूप मस्त. या व्हेरी नाईस. वने खतरनाक. मला असं वाटतं की मी पशाजींची 100% सहमत आहे की
खूप रेअरली स्किटमध्ये सायलेन्सेस वर्क होतात आणि ते तुझे म्हणजे कायम वर्क होतात समीर दादा. खूपच भारी. आणि हो, 10-10 मिनिटाला मूड स्त्रीचे बदलू शकतात. हे खरंय, हे खरंय, हे खरंय. आणि खूप इकडे तिकडे बघितलं की दिसू शकेल असा परफॉर्मन्स होता. खूप रिलेटेबल, मस्त, मजा आली. थँक्यू थँक्यू